नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आवास प्लस 2024 ते 25च्या लाभार्थ्यांना काहींच्या नावे हे घरकुल आलेले आहेत तर काहींना मिळालेले नाहीत। तर याकरिता आपण घरकुल अनुदानासाठी सर्वे हे स्वतः आपल्या मोबाईलवरून केला आहे। जरी काहींनी हा सर्वे केला नसेल तर तो घरकुलचा सर्वे कसे करावे याबाबत या चॅनलवरती व्हिडिओ देखील तयार आहे मित्रांनो। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन तो व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता की घरकुलचा सर्वे आपण स्वतः मोबाईलवरून कशा तऱ्हेने पूर्ण करून घ्यायचा आहे। तर संपूर्ण माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे। पण काहींनी ही सर्वे केले नाहीत आणि या सर्वेची अंतिम तारीख ही जवळ आलेली आहे। तर अशा अनेक लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळवायचा असेल तर त्यांनी लवकर ही मुदत संपण्याच्या आत सर्वे करून घ्या। या शेवटची तारीख संदर्भामध्ये मुदतवाढ केलेली आहे, जेणेकरून सगळ्यांना घरकुलचा लाभ मिळावा म्हणून तसा परिपत्रक देखील शासनाकडून आलेला आहे, ते आपण पाहूया। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, कारण घरकुल सर्वे नंतर पुढील जे घरकुल मंजुरी संदर्भामध्ये आणखीही अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती भेटत राहतील। तर ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण विकास विभाग ग्रामीण गृहनिर्माण विभागात दिलेला जो परिपत्रक होता तो आपण पाहून घेऊया मित्रांनो। हे परिपत्रक मध्ये सांगण्यात आलेलं आहे, द ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज्य डीलिंग विथ द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ऑफ ऑल स्टेट अँड यूटीएस एक्सेप्टेड दिल्ली, चंदीगड अँड पुदुच्चेरी। मराठी अनुवाद पहा, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विभाग प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंमलबजावणी संबंधित हा पत्र आहे। तर याच्यामध्ये हे राज्य वगळण्यात आलेले आहे पहा, दिल्ली, चंदीगड आणि पुदुच्चेरी हे वगळून जे काही राज्य आहेत 8 राज्य याच्यामध्ये मांडलेले आहेत। तर याच्यामध्ये विषय पहा काय आहे, एक्सटेन्शन इन टाइमलाइन फॉर द ऑनगोइंग आवास प्लस 2024 सर्वे फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ॲडिशनल एलिजिबल रूरल हाउसहोल्ड अंडर द प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विषय मांडलेला आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAJ जे सर्वे आहे या अंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांच्या ओळखीसाठी चालू असलेल्या आवास प्लस 2024-25चा जो सर्वेक्षण आहे याच्यामध्ये आणखी मुदतवाढ मागण्याबाबत हे विषय मांडलेला आहे याच्यामध्ये। तर याच्यामध्ये पहा सविस्तर काय सांगण्यात आलेलं आहे, I am director for refer to this ministry's letter of even number date 30/4/2025 regarding extension in the timeline of the Awas Plus 2024 household survey under the PMAJ till 5th May 2025। तर PMAJ अंतर्गत आवास प्लस 2024 घरगुती सर्वेक्षणाची 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भात मंत्रालयाच्या 30/4/2025च्या सम क्रमांकाच्या पत्रामध्ये ते निर्देश दिलेले होते। पुढे सांगण्यात आलेलं आहे, इन दिस रिगार्ड कन्सिडरिंग द रिक्वेस्टेड रिसिव्ड फ्रॉम 8 स्टेट। तर याच्यामध्ये दिलेला आहे या संदर्भामध्ये पुढील 8 राज्यांसाठी तुम्ही मुदतवाढ द्यावे म्हणून। तर ते 8 राज्य पहा, आसाम, महाराष्ट्र, नागालँड, गोवा, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा। या 8 ग्रामीण विकास विभागातील सक्षम प्राधिकरणाने उपरोक्त नमूद केलेल्या 8 राज्यांसाठी केवळ आवास प्लस 2024 घरगुती सर्वेक्षणासाठी 15 मे 2025 नंतर आणखी 2 आठवड्यापर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्या सर्वांची ओळख पटवण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यासाठी 2025 मे पर्यंत ही मुदत दिली आहे। तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये, इन व्ह्यू ऑफ द अबव दिस स्टेट गव्हर्नमेंट कन्सर्न्ड आर रिक्वेस्टेड टू काइंडली आयडेंटिफाय ऑल एलिजिबल रूरल हाउसहोल्ड विथिन दिस एक्सटेंशन टाइमलाइन 31st May 2025 अँड कंप्लीट द सर्वे युजिंग द आवास प्लस 2024 मोबाईल ॲप्लिकेशन। वरील बाबी लक्षात घेता संबंधित राज्य सरकारांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित वेळेत म्हणजेच 31 मे 2025 पर्यंत सर्व पात्र ग्रामीण कुटुंबांची ओळख करून घ्यावी आणि आवास प्लस 2024चा जो सर्वे आहे घरकुलासाठी चालू तो मोबाईल ॲप्लिकेशन वापरून सर्वांनी ते पूर्ण करून घ्यावे असं याचे आदेश दिलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या पत्राद्वारे या व्हिडिओमधील महत्त्वाचे अपडेट देखील तुमच्यापर्यंत मी पोहोचवले आहेत। तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना नक्की पोहोचवा मित्रांनो। लवकरात लवकर त्यांनी सर्वे करून घ्या। तुम्ही आतापर्यंत सर्वे करून घेतला नसेल तर तुम्ही देखील सर्वे करून घ्या मित्रांनो, याचा पुरेपूर तुम्हाला पुढे लाभ मिळेलच।
तर सर्वांना याचा लाभ होईल अशा तऱ्हेने तुम्ही सर्व ग्रुपवरती हा व्हिडिओ देखील नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।